नमस्कार मंडळी, कशा आहात सगळे? मस्त ना. तर अजून एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं मनापासून खूप खूप स्वागत आहे. तर आज आहे नरक चतुर्दशी आणि अभंग स्नान. तर तुम्हाला नरक चतुर्दशी आणि छोट्या दिवाळीच्या खूप साऱ्या हार्दिक शुभेच्छा. तर आता सकाळ सकाळ उठले, आवरलं, बाहेरचं आवरून घेतलं, रांगोळी वगैरे काढली, आंघोळ केली, देवपूजा केली आणि आता मग तुमच्याशी मी बोलते. तर चला तर मग आता व्हिडिओला सुरुवात करूया. तर हे ना गव्हाचं पीठ आणि त्याच्या एक दिवा आणि मुटके बनवायचे असते आणि आंघोळ घातल्यानंतर मग ह्या दिव्याने आपण मुलांना आपल्या घरातल्या माणसांना ओवाळायचं. तर गावाकडे कसं ना बाथरूममध्ये जिथं आपण आंघोळ घालतो ना तर तिथेच आंघोळ घातल्यानंतर मग ओवाळतात. असा हा दिवा आणि हे 2 मुटके असे करून घ्यायचे. नंतर आंघोळ घातल्यानंतर सुगंधित ओढणे वगैरे लावायचं, आंघोळ घालायची आणि नंतर मग ह्या दिव्याने ओवाळायचं. इथं आंघोळीसाठी मी उठणं प्लेटमध्ये काढून घेते तेल वगैरे. ओ स्ट्रॉबेरी बर. हो या. असं प्लेटमध्ये ना पाकळ्या वगैरे टाकून त्यामध्ये आपण थोडंसं रेशन मी ताट घेतलं आहे आता उठणं लावण्यासाठी. आता उठलं लावून घेते आणि नंतर मग आंघोळ घालते. जा मोबाईल बंद करूया, जा मोबाईल बंद करूया, बा मोबाईल बंद करूया, जा मोबाईल बंद करूया. ओ तो नीट करतेस काय आहे चालेल. तुला लावायचं बरं, तुला लावायचं तिकडे व्हिडिओ चालेल. नमस्कार मंडळी, कशी आहात सगळी? हे आणलं हे आणलं पप्पाने. पायाला हे कर. काय बरं सुरसुरी सुरसुरी. चला पुन्हा अवस्था माहिती दादा झालं की मम्मा नको. काय नको? मोठा नको. त्यानं वाटत पाडेल तर इथे स्वराजला उठणं लावलं, आंघोळ घातली, नंतर त्याचं औक्षण करून घेतले आणि जसं स्वराजला मी केलं तसं सगळं त्यानं बघितलं आणि मला पण करायचं म्हटलं, मला पण इथं बसायचं म्हटलं. तर मग काय पाटावर बसलं. आता त्यालाही उठणं लावते मी आणि नंतर मग आंघोळ घालते.
तो इतकं शांत, एकदम शांत असतो, तो काहीच करत नाही. त्याला ना अशा गोष्टींना म्हणजे खूप खूप छान वाटतात, काय माहिती. पण त्याला असल्या गोष्टी नवीन नवीन करायला खूप आवडतात. जसंच दादा करेल, स्वराज दादा, तसंच त्यालाही करायचं असतं. त्याच्यामुळे तो त्याचं बघूनच सगळं काही शिकतो. तर इथं आता विराजला उठणं लावते, नंतर आंघोळ घालते आणि नंतर मग ऑक्शन करून घेते. टोपी घातली. बरोबर. मम्मीच्या पाय पडायचं. पाय पण मम्मीच्या. तुझ्या पुढं पडले. तिकडे बघ. इथे पुढं इथे. दोघांना आंघोळ वगैरे घातली आणि नंतर मग आता इथे नाश्त्यासाठी पोहे बनवत आहे. आणि माझा तर आज उपवास होता, सोमवार, त्याच्यामुळे त्या तिघांसाठीच आज पोहे बनवणार होते. म्हटलं चला पोहे पटकन बनवून घेते आणि नंतर मग लगेच स्वयंपाकाच्या तयारीला होती, कारण कसं आज दिवसभर भरपूर कामं आहेत त्याच्यामुळे. तर त्या तिघांना पोहे दिली नाश्त्याला आणि नंतर मग आता इथे लगेच स्वयंपाकाची तयारी लावली. एकीकडे वरण फोडणी दिलं, आपलं मिठाचं वरण, भात केला आणि पालकाची भाजी होती. ती पालकाची भाजी शिजायला टाकली, कारण कसं ना भाज्याच मी घेतल्या, गावाला पण जायचं आहे, त्याच्यामुळे मग भाज्या काही घेतल्याच नाही आहे. तर मग सकाळचा स्वयंपाक वगैरे आवरला, कपडे भांडे सगळी करून घेतली. नंतर मग आता इथं चकल्या बनवायला घेणार आहे. तर चकल्या दुपारच्या टाईममध्ये चकल्या तेवढ्या राहिल्या होत्या, मग काय विराजला झोपवलं आणि निवांत अशा ह्या चकल्या केल्या. तर मस्त अशा खुसखुशीत खूप छान चकल्या झाल्या. एकदम कडकही नाही आणि एकदम मऊ पण नाही, तर एकदम छान झाले आहेत. मग चकल्या वगैरे करून घेतल्या आणि मग काय आता इथं राहिलेल्या वेळामध्ये लगेच वाती बनवत आहे. तर कसं वाती जास्त लागतात दिव्यांना ते लावण्यासाठी, त्याच्यामुळे तर आता इथं मी वातीच करून घेते. तर आजच्या आणि उद्याच्या दोन्हीही वाती म्हणलं चला करून घ्या, कारण उद्या लक्ष्मीपूजन असल्यानं तेही काही जमणार नाही दिवसभर करण्यासाठी. तर इथं मग चला बसल्या बसल्या म्हणलं आता वाती करून घ्या. तर इकडे स्वराज विराज बसलेत आपले खेळत, मग त्यांना गप्पा मारत मारत चालल्यात आता इथं वाती बनवणं माझ्या. ठीक आहे. आणि जे मी म्हणजे विभूती असते ना महादेवाला लावायची, तर ते मी वाती करण्यासाठी घेते. मग काय मी वाती जेव्हा जेव्हा करायला घेईल तेव्हा तेव्हा त्याला ते इबीत खेळायला पाहिजे असतं. आणि तो अशा प्रकारे मी माझं बघितलेलं त्यांना हातावर घेऊन लावलेलं, तर तसंच तो करतो. तर इबीत हातावरती 3 बोटावरती घेतो आणि नंतर मग सगळ्या घरात सगळ्यांना लावून टाकतो डोक्यांना. तर मम्मी जे पप्पा करतो आणि सगळ्यांना ते विभीत लावून टाकतो. तर त्याला ना ते विभीत खेळायला खूप आवडतं, कारण दुसरं काहीच खेळत नाही. तो हातावर घेणार आणि लावणार, सगळ्यांना सारखंच लावत बसणार. जोपर्यंत त्याचं मन भरत नाही त्याच्याशी खेळून, तोपर्यंत तो सगळ्यांच्या तोंडाला लावणार, डोक्यांना लावणार, स्वराजला, मला, त्याच्या पप्पाला आणि स्वतःला पण लावून घेणार. तर मग काही इथं चाललं आता हसत खेळत टाईमपास करत माझ्या वाती करणं. तर झाल्या थोड्याफार वाती करून घेते म्हटलं, आणि नंतर उद्याचे पण वस्त्रमाळ हे ते करून घेते. तर तेच मी बघत आहे. स्वराजला म्हणते ते माझ्या डोक्याला खूप जास्त लागली का. तर
आणि कसं ना दुपारच्या टायमिंगमध्ये त्याला दरवाजाच लावून घ्यावा लागतो मला. तर मग काय दाती वगैरे करून घेतल्या, तोपर्यंत दिवस मावळला. 6:30-7 वाजले होते. नंतर मग झाडून वगैरे घेतलं आणि नंतर मग आता हे सगळे दिवे लावून घेतले आपले गॅलरीत, आपल्या दरवाजाच्या समोर. तर खूप छान दिवाळीचं वातावरण, खूप छान वाटतं, प्रसन्न वाटतं. तर लाईटिंग वगैरे सगळं सगळं झगमगतच असतो सकाळमध्ये. दिवे वगैरे लावून घेतले. आजचा छोटासा ब्लॉग आवडला असेल नक्कीच लाईक करा. हॅप्पी दिवाळी सगळ्यांना.